अख्ख्या महाराष्ट्रात सध्या एक पॅटर्न आहे, ते म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातली माणसं प्रचंड घामटलीत. कारण तुम्ही तिकडे विदर्भात असाल, तिथून मराठवाड्यात या, इथून पश्चिम महाराष्ट्रात जिथं आता मी उभा आहे तिथे या, नाहीतर खाली कोकणात जा तुम्ही समुद्रावरती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या जरी सुरू असल्या तरी प्रचंड अंगाला घाम येतोय आणि सगळेजण प्रश्न विचारतात की यावेळी उन्हाळा जरा जास्त आहे, हीट वेव्ह आहे महाराष्ट्रात. तर आता मी म्हटलं नक्की काय चाललंय हे समजून घेण्यासाठी आत्ता कुठे आलो. काय झालंय, यावेळेचा इकॉनॉमिक सर्वे आला, त्यामध्ये सुद्धा काही आकडेवारी महत्त्वाची आली. मागच्या वर्षी मान्सून जास्त आला, यावर्षी मान्सून कमी एक्सपेक्टेड असं दिसतंय. पण त्याच्या आधी इतका हॉट उन्हाळा किंवा इतकं गरम होत होतं असं मला वाटत नाही. आत्ता ते जाणवतंय मुद्दामून. म्हणून मी आत्ता पुण्याच्या वेधशाळेमध्ये उभा आहे आणि अर्थात माझ्यासोबत आहेत डॉक्टर सानप. स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. 2-3 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, स्पेशली त्यानंतर जेव्हा गेल्या 10 दिवसामध्ये उष्माघाताने महाराष्ट्रात जवळपास 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इकडं परभणी, अकोला, अमरावती रिजनमध्ये तापमान जवळपास 47च्या जवळपास पोहोचलं आहे, म्हणजे 45 तर क्रॉस झालेलंच आहे. आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र तुम्ही काढला तर सगळीकडे 40 डिग्रीच्या पुढे आत्ता तापमान रेकॉर्ड होत आहे. हा पॅटर्न किती दिवस राहणार आहे आणि यानंतर महाराष्ट्रात जेव्हा म्हणजे साधारण मिड मे नंतर आपल्याकडे वातावरण बदलतं, वळवाचा पाऊस सुरू होतो, पण त्याच्या अलीकडे महाराष्ट्रातल्या काही रिजन्समध्ये पाऊस पडणार आहे का? कारण 4 दिवसापूर्वी पुण्यात अगदी गारा पडल्यात, म्हणजे माझ्या घराच्या समोर. तर असे बरेच प्रश्न आहेत, त्यांच्याकडून एक एक समजून घेऊ. प्रचंड गरम होतं, म्हणजे आत्ता आपण जरी उभे असलो तुमच्या AC मुळे इथे 22 डिग्री टेम्परेचर आहे, पण बाहेर मी आत्ता आलो आहे तिथे 40 जवळपास आहे. का म्हणजे यावेळी अशा नक्की काय सिच्युएशन्स तयार झाल्यात महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामुळे इतकं उकाडा वाढला? ॲक्च्युली बघितलं तर दरवर्षीच प्री मान्सून सीझनमध्ये म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे यामध्ये तापमान हे बऱ्याच ठिकाणी 40च्या वरती जातंच. आणि त्याचं मेन कारण म्हणजे की ऑफकोर्स ज्यावेळी प्री मान्सून कंडिशन्स असतात तर सूर्याची किरणं तीव्रतेने येतात आणि तापमान वाढतं. त्याचबरोबर त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स असतात. काही दिवस आपल्याला जास्त तापमान दिसायला मिळतं, काही दिवस 1-2 डिग्री सेल्सिअसने कमी, असं फ्लक्च्युएशन असतं. आता याचं कारण म्हणजे आत्ताची सध्याची कंडिशन्स आहे, याचं कारण म्हणजे एक अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन, ज्याला आपण प्रतिचक्रवाती परिस्थिती असं म्हणतो, जी की वातावरणाच्या 3 ते 5 किलोमीटरवर स्थित आहे आणि महाराष्ट्र रिजनवर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की सूर्याकडनं येणारी किरणे अजून तीव्रतेने येतात, हवेतील आर्द्रता कमी होते, त्याचबरोबर हवेची गती पण कमी होते आणि ह्या कंडिशन्समुळं तापमान वाढतं. आणि असंच आपल्याला काही दिवसांपासून दिसतंय होताना. वारा नाहीये वगैरे म्हणतोय, झाडाची पानं हलत नाहीत, माझी ऐकायला म्हणत होती. एक्झॅक्टली. येस. मॅपवर जर थोडं राज्यानुसार समजवाल की आता राज्यात नक्की कुठे कुठे काय आहे? त्याचं कारण काय माहिती का, मी जसं म्हटलं की 10 दिवसात 5 जणांचा उष्माघाताने मृत्यू आला आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की पश्चिम विदर्भ आहे तिथे बऱ्यापैकी तापमान दिसतंय आत्ता. येस. नक्कीच. आता आपण जर बघितलं तर कालचं हे कमाल तापमान आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की अमरावतीला 46.6 डिग्री सेल्सिअस, अकोला 46 डिग्री सेल्सिअस आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे 42-43 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्तच दिसतंय. आता तर विदर्भ 45+ दिसतो बऱ्यापैकी. येस. नक्कीच. आणि मराठवाड्यात जर बघाल तर परभणीला 44.5 डिग्री सेल्सिअस आणि बऱ्याच ठिकाणी 40च्या पुढे आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी 40च्या वरतीच तापमान आहे, ज्यामध्ये जळगावला 44.6 डिग्री सेल्सिअस आहे. आणि कोकण किनारपट्टीला जरी तापमान कमी असलं, बऱ्याच ठिकाणी 33-35 आणि मॅक्झिमम 36.8 आहे. डहाणू आहे इकडे 36.8 आणि इथे 36.7 आहे. तर जरी इकडे तापमान कमी असलं तरी दमट वातावरणामुळे तिथं अनकम्फर्टेबल आहे, त्यामुळं आपण येलो अलर्ट दिलेला आहे. म्हणजे आता येलो अलर्ट एक्झॅक्टली कुठे कुठे? कोकण किनारपट्टीच्या बहुतांश ठिकाणी आजच्यासाठी आहे, उद्यानंतर आपण ड्रॉप एक्सपेक्ट करतो. येस. आणखी एक म्हणजे पुण्याच्या संदर्भात प्रश्न आहे. मला कळलं की काल परवा रात्री माझ्या माहितीनुसार आणि मग कालचा दिवस हॉटेस्ट नाईट रेकॉर्ड झाली. काय नक्की झालं? येस. हॉटेस्ट नाईट म्हणजे वॉर्म नाईट आपण आमच्या ह्याच्यामध्ये म्हणतो डेफिनेशनमध्ये. तर वॉर्म नाईट म्हणजे काय की जर दिवसाचं तापमान 40च्या वरती असेल आणि रात्रीचं तापमान ची सरासरी ही पण 4-5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर याला आपण वॉर्म नाईट कंडिशन असं म्हणतो. यामध्ये दिवसाचं तापमान तर जास्त आहे, पण रात्रीचं पण जास्त आहे. अशी कंडिशनमध्ये बॉडीला किंवा ह्युमन बॉडीला किंवा तापमानामध्ये जास्त चेंजेस होत नाही, म्हणजे कंटिन्युअसली तापमान हाय
हाय रेंजमध्येच राहत आहे. दिवसभर पण तापमान जास्त आहे, रात्री पण जास्त आहे. तर ह्या कंडिशनमध्ये आणि व्हेंटिलेशन जास्त नाही आहे, होत नाही किंवा वाऱ्याची गती कमी आहे जसं आपण डिस्कस केलं. तर ह्या कंडिशन्स ज्या आहेत यामध्ये मागच्या जर 2 दिवसाचं तुम्ही म्हटलात का ज्यामध्ये तापमान दिवसाचं 40पेक्षा जास्त होतं आणि रात्रीच्या तापमानाची सरासरीसुद्धा 4.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होती. तर अशा कंडिशन्समध्ये जे आपले इन्फंट्स आहेत किंवा छोटे मुलं आहेत किंवा म्हातारे लोक आहेत यांच्यासाठी हे धोकादायक असू शकतं. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच रात्रीच्या वेळीसुद्धा घाम बाहेर पडतो, त्यामुळे डिहायड्रेशन रात्री कंटिन्युअस राहू शकतं. त्यामुळे पाणी पित राहणं गरजेचं आहे. पण उलट मला असं वाटतं दिवसा घाम आल्यानंतर किंवा तहान लागल्यानंतर घशाला आपल्याला कोरड लागल्यानंतर पाणी पितो, झोपेत ते होत नाही. राईट ॲक्च्युली. तर त्यामुळे रात्रीचं जी तापमान वाढ आहे ती नक्कीच धोकादायक आहे असं मी म्हणेल. येस. पण हे फक्त पुण्यात आता दिसतं हा आकडा की आणखी रिजन कुठले आहेत? नाही, बऱ्याच ठिकाणी आता ज्या ठिकाणी 40च्या वरती तापमान गेलेलं आहे मेनली अँटीसायक्लॉनिक कंडिशन्स ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी रात्रीचं तापमानसुद्धा वाढताना दिसतं. आणि त्यामुळं आपण फक्त पुण्यातच नाही तर बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला दिसू शकते. स्वतः महाराष्ट्राच्या वरती म्हणजे तुम्ही मग सांगितलं की रेग्युलर जे ॲटमॉस्फिअर असतात त्याच्यावरती अँटी सायक्लॉनिक हे आहे. येस. आणि मग आता पुढचं एक साधारण आठवड्याभराचं काय फोरकास्ट या सगळ्यामध्ये आहे? कारण साधारण आपली एक मला असं वाटतं की एक सर्वसामान्य माणसाची अशी त्याचं एक अंडरस्टँडिंग असतं आता खूप गरम होतं तर पाऊस पडणार आहे. ॲक्च्युली पाऊस गरम होणं म्हणजे पाऊस पडणं असं नाही आहे. कारण बाकीच्या ज्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आहेत त्या पण फेवरेबल असाव्या लागतात पाऊस होण्यासाठी. तर आत्ता सध्या बघितलं तर आर्द्रतेचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे महाराष्ट्र रिजनवर. त्याचबरोबर कोणती हवामान प्रणाली सक्रिय नाही आहे. तर त्यामुळं आत्ता मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, गोवा या ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस नाही आहेत. परंतु विदर्भामध्ये आपण उद्यापासून वादळी पावसाची शक्यता आहे. म्हणजे काही रिजनमध्ये साधारण कोणकोणते जिल्हे तुम्हाला दिसतात? पूर्व विदर्भातील काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत असं बघितलं तर. येस. आता आपण मॅपवरती दाखवलं तर बरं होईल ते. येस. तर यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये आजच्यासाठी हीट वेव्ह आहे. परंतु उद्यापासून जर बघाल तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येस दोन्ही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता उद्यासाठी आहे. आणि त्यानंतर येस बरोबर. आणि 30 तारखेला आपण फक्त उत्तर विदर्भातले काही जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये अमरावती आहे, वर्धा, नागपूर आणि इकडे गोंदिया आणि भंडारा गोंदिया त्या ठिकाणी आपण एक्सपेक्ट करतो आहे पावसाचं. आणि नंतर 1 तारखेला अशी वेगळी काही कोणतीही वॉर्निंग रिजनसाठी नाही. तर तापमानामध्ये नक्कीच ह्या पावसामुळे त्याचबरोबर अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन वीक झाल्यामुळं तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसचा ग्रॅज्युअल फॉल आपण एक्सपेक्ट करतो आहे. परंतु तो सडनली होणार नाही आहे आणि ऑलरेडी तापमान वाढलेलं आहे. त्यामुळं जरी त्यामध्ये फॉल झाला तरी 40च्या आसपास तापमान बऱ्याच ठिकाणी राहील. पण मग इथे खाली आता मराठवाड्याचे थोडं जर आपण बघितलं तर नांदेड, लातूर, आणखी धाराशिव दिसते मला आणि सोलापूर तिथे बघ थोडाफार पाऊस आणि वादळ. येस तिथं वॉर्निंग कोणतीही दिली गेलेली नाहीत. जसं आपण इथं येलो वॉर्निंग बघतोय तसं इथं जरी सिम्बॉल दिलेले आहेत याचे वादळी पावसाचे, पण त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण मॅक्झिमम राहू शकतं आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. ढगाळ वातावरण राहिलं तरी सुद्धा 2 टेम्परेचरचं साधारण जसं तुम्ही म्हणा जसं आपण डिस्कस केलं की तापमानामध्ये नक्कीच फरक त्याचा पडू शकतो ढगाळ वातावरण. आता 29 आणि 30 पर्यंत दिसते. येस आणि 1 तारखेला काही वॉर्निंग वगैरे नाही. त्यामुळे त्यानंतर तापमान ज्या प्रमाणात घट झाली तेवढंच राहण्याची शक्यता आहे. आणि साधारण एक शेवटचा प्रश्न, मेचा पहिला महिना साधारण काय दिसतो? म्हणजे आता 1 तारखेपर्यंत आपण म्हणतोय खरं, एक मोठी अंदाज काय? ॲक्च्युली कसं आहे की आमचे वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज दिले जातात, ज्यामध्ये 1 महिन्याचा जो एस्टिमेट आहे किंवा जो अंदाज आहे तो उद्या परवा हे होईल त्यामध्ये तो येईल, डेटा कलेक्शन झाल्यानंतर येईल. आणि आत्ता जर 5 दिवसाच्या अंदाजामध्ये आपण जो काय म्हणता येईल त्याला शॉर्ट आणि मीडियम रेंज फोरकास्ट देतो, 3 ते 7 दिवसांचा फोरकास्ट देतो, त्यामध्ये तरी आता तापमान जे आहे ह्याच परिस्थितीमध्ये राहण्याची शक्यता. ह्याच परिस्थितीमध्ये इन द सेन्स आता जे वाढलेलं आहे त्यामध्ये 2-3 डिग्रीचा घट होऊन जे काही परिस्थिती राहील ती राहील. थँक्यू सो मच. सानप सरांचं पण मी त्यांना थँक्यू यासाठी म्हणतो की नेहमी फार सोप्या भाषेत ते समजवतात सगळं. कारण वेदर फोरकास्ट सोप्या मराठीमध्ये समजवणारे तर किती माणसं आहेत महाराष्ट्रात मला डाऊट आहे, पण त्यातले ते एक आहेत कायम आणि सांगत असतात काही ना काहीतरी एक्झॅक्टली की कुठे काय होणार आहे काय नाही. पण महत्त्वाचं काय आत्ताच्या घडला तर मी
मुद्दामून आलो इथे समजून घ्यायला. मुंबई तकवरती तुम्ही एरवी वेदर रिपोर्ट बघतच असता, पण ह्या सगळ्यातलं मागचं नक्की कारणं काय आहेत, की नक्की का असं होतंय, की मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक शब्द वापरला होता, की अख्ख्या महाराष्ट्रात सध्या एकच पॅटर्न आहे, की सगळ्यांच्या अंगाला घाम येतोय. ते का होतंय ना, ते सोप्या शब्दात समजून घेण्यासाठीचा प्रयत्न आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आमच्याशी निगडीत आणि आपल्याशी थेट संबंधित ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार आज पुण्याच्या वेधशाळेतून.